दुहेरी अपघातात तरुणी गंभीर जखमी. अहिल्यानगर अपघातात पायावरून डंपर गेल्याने पाय निकामी. मदतीचे आवाहन. संगमनेर तालुक्यातील झरेकाटी येथील कुमारी आकांक्षा रवींद्र निकम अहिल्यानगर जिल्हा येथे कामानिमित्त बोलेगाव फाटा येथील MIDC मध्ये कंपनीमध्ये कामासाठी जात असताना भरधाव मोटरसायकलने व विटांनी भरलेल्या डंपरने धडक दिल्याने गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर झोपडपट्टी कॅन्टीन येथील मॅक्स सुपर हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी 3 लाखांच्या वर खर्च येणार असून दानशूरांनी मदत करावी असे आवाहन मुलीच्या पालकांनी केले आहे. सदर अपघातातील डंपरवाला पळून गेला आहे व मोटरसायकलवाले मदत करण्यास नकार देत आहेत. अपघातग्रस्त आकांक्षा हिच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. याबाबत आकांक्षा यांचे वडील व भाऊ यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या अपघाताची माहिती झरेकाटी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना व पद्मश्री कारखान्याचे अध्यक्ष सुजय दादा विखे पाटील यांना दिली. याबाबत मंत्री यांनी अहिल्यानगर पोलीस स्टेशन येथील PI यांना तात्काळ संबंधित आरोपींवर कडक कारवाईची सूचना केली आहे. संबंधित डंपर क्रमांक MS16 DP 1941 व दुचाकी MH20 FK 682 या चालकाविरुद्ध रवींद्र चांगदेव निकम राहणार झरेकाटी तालुका संगमनेर यांनी समक्ष MIDC पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद दिली आहे. आकांक्षा हिच्यावर सध्या हॉस्पिटल अहिल्यानगर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आकांक्षाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पैशाअभावी ऑपरेशन झालेले नाही. पेशंटचे आतापर्यंतचे बिल 1.5 लाखापर्यंत झालं आहे. पुढील ऑपरेशनसाठी आणखीन 2-3 लाखांची गरज आहे. दानशूरांनी मदत करावी असे आवाहन मुलीच्या पालकांनी केलं आहे. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाटी.